शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। या ट्विटमध्ये एक बकऱ्याचा फोटो ठेवत त्यांनी त्याला खबर पता चली क्या एसनशी गट असा सवाल केलेला आहे। या पोस्टबाबत बोलताना राऊतांनी महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाजवळ उभा आहे, त्याला कापण्याची तयारी करण्यात आल्याचं म्हटलंय। पण यावर त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलेलं आहे। तसंच पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख अमित शहाच असल्याचा टोला देखील लगावलेला आहे। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं। असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसनशी गट, मग काय आहे? मग तुम्हाला कळलं पाहिजे काय एसनसी गट आहे तो। तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां, आणि तुम्हाला एसनसी माहीत नाही। अभ्यास करा जरा। बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे ते आता गाढव झालेले आहेत। लोकांनी त्यांच्या थोबाडात उत्कृष्ट प्रकारे हाणलेली आहे आणि गाढवाची परिस्थिती जी असते ती त्यांची झालेली आहे। आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं, त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे। मग संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे। असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाहीये। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।